नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या आपल्याला आपल्या प्रतिनिधींकडून या बातमीपत्रात समजून घ्यायच्या आहेत. चला तर मग सुरुवात करूया बातमीपत्राला. सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतून. पुन्हा चर्चा ही बॉलिवूड आणि ड्रग्ज संबंधाची सुरू झालेली आहे. नेस्को ड्रग्ज पार्टीची धक्कादायक माहिती ही उघड झाली आहे. जिया जॅकबच्या चौकशीमध्ये तपशील हा समोर आलेला आहे. जॅकबच्या बँक खात्यात लाखोंचे व्यवहार झाल्याचं सुद्धा उघड झालंय. पोलिसांकडून या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे. नेस्को ड्रग्ज पार्टीची धक्कादायक माहिती ही समोर आली आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी जय पवार आपल्यासोबत जोडलेले आहेत. जय, पुन्हा बॉलिवूड आणि नेस्को पार्टीच्या ड्रग्ज मधील प्रकार हा समोर आलेला आहे, त्यामुळे कनेक्शन पुन्हा समोर आलेलं आहे. काय नेमके दिवसभरातील या संबंधातील अपडेट आहेत? निश्चितच गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात आता आणखीन एक अपडेट समोर आल्याचं पाहायला मिळत आहे. जिया जॅकब या महिलेला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. 11वी आरोपी जिया जॅकब हिला आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतं. खरं म्हणजे जे आरोपी यापूर्वी अटकेत होते त्यांच्यासोबत संबंध हा जिया जॅकबचा असल्याचं संशय त्या ठिकाणी पोलिसांना जो तो असल्याचं पाहायला मिळतो. त्यामुळे आता जिया जॅकब हिला पोलिसांनी ताब्यात घेतली आणि तिची चौकशी ही संपूर्ण जे आहे ते सखोलपणे सुरू असल्याचं पाहायला मिळतं. जिया जॅकब ही या बॉलिवूडमध्ये खरं तर साईड ॲक्ट्रेस म्हणून, त्यासोबतच मॉडेलिंग म्हणून काम करत होती. मात्र जे आरोपी यापूर्वी पोलिसांनी या प्रकरणात अटक केले आहे त्यांच्यासोबतचा संशय, त्यांच्यासोबत खरं तर लाखोंची उलाढाल ही तिच्या बँक ट्रान्झॅक्शनमध्ये असल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे तिचे बँक तपासणी, त्यासोबतच तिचं बॅकग्राऊंडसुद्धा आता पोलिसांच्या माध्यमातून तपासण्यात येणार आहे. कारण जे काही आरोपी आत्तापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत त्यामध्ये अनेक खुलासे हे समोर आलेत आणि आता यानंतर महिला म्हणून जे आहेत आता ही पहिली आरोपी आहे ते सुद्धा समोर आले. त्यामुळे तिचा पतीसुद्धा यामध्ये खरं तर मोठा ड्रग्ज पेडलर असल्याची सुद्धा संशय त्या ठिकाणी व्यक्त केला आहे. त्यामुळे एकूणच या संदर्भात आता पोलिसांची सखोल चौकशी ही सुरू झालेली आहे आणि त्या महिलेला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे आता या 27 तारखेला एकूण नेमकं काय धागेदोरे पुढे येतात आणि पोलिसांना यामध्ये आणखीन काही मासे सापडतात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र 27 तारखेपर्यंत या महिलेची जी आहे ते तपासणी ही पोलिसांकडनं होणार आहे. ही महिला जे आहे ते यामध्ये ड्रग्ज पेडलिंग करत होती की त्या पोरांसोबत कशा पद्धतीने तिचं बँक ट्रान्झॅक्शन झाले, त्यांच्यासोबत ओळख ही कशा पद्धतीने झाली ह्याचा सुद्धा शोध हा मुंबई पोलीस घेणार आहे. त्यामुळे एकूणच 27 तारखेच्या सुनावणीमधून नेमके काय खुलासे बाहेर येतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे जय, तुम्ही असेच जोडलेले राहा.